मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष चालू आहे, हा हिंसेचे आणि त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करण्याचे नवनवे विक्रम दर दिवशी प्रस्थापित करताना हा संघर्ष दिसून येतो आहे. आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा असेल किंवा या संदर्भामध्ये झालेले सर्व करार आजपर्यंत झालेले आहेत, यांना पूर्णपणे धाब्यावर बसवलं गेलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने हिंसक प्रकार ह्या संघर्षामध्ये होताना दिसतो आहे, तो आजपर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर कधीही जगाने पाहिलेला नव्हता. इतकं भयानक, इतकं हिंसक असं रूप हा संघर्ष घेताना दिसून येतो आहे. आणि याचं एक महत्त्वाचं संकेत म्हणा किंवा त्याचं एक प्रतीक जे काल प्रामुख्याने निदर्शनाला आलं, उदाहरण म्हणून त्याला आपल्याला बघता येईल. आणि ते असं होतं, की काल तेहरानच्या जनतेने म्हणजे इराणची राजधानी तेहरान आहे. या तेहरानमध्ये काल सूर्यदर्शन झालं नाही. कारण तिथं प्रचंड मोठे ढग आलेले होते. खरं तर हा काही पावसाळ्याचा सीझन नाही आहे. पण असं असतानाही तेहरानमध्ये एवढे प्रचंड काळे ढग कसे आले आणि त्याच्यातनं पाऊस नाही पडला, तर त्याच्यामधनं पडला ॲसिड रेन आणि यामुळे जी टॉक्सिक एअर निर्माण झाली, त्याच्यातनं हा जो संघर्ष आहे, हा आता केमिकल वॉरफेअरकडे कशा पद्धतीने जातो आहे आणि अशा संघर्षामध्ये प्रामुख्याने जे सिव्हिलियन्स आहेत, नागरिक आहे, यांना कशा पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, असा प्रकार यापूर्वी कधीही कोणत्याही संघर्षामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मित्रांनो पाहायला मिळालेला नव्हता. कोणतेही संघर्ष झाले, तर त्यामध्ये अशा स्वरूपाचे नियम आहेत, की मग ते सैनिक असतील किंवा संघर्षामध्ये इन्व्हॉल्व्ड असणारे जे सगळे एलिमेंट्स असतील, त्यांच्यावरती अटॅक ह्या गोष्टी नॅचरल आहेत. परंतु यामध्ये नागरिकांच्या संदर्भामध्ये किंवा सिव्हिलियन डेस्टिनेशन्स असतील किंवा त्यांच्याशी निगडीत जीवनावश्यक वस्तूंशी निगडीत ज्या घडामोडी असतील किंवा घटक असतील, त्यांच्यावरती चुकूनही अटॅक हा केला जात नव्हता. मात्र काल इराणमध्ये असं दिसून आलं, की कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण हा तडजोड करायला तयार नाहीये. इराणकडनं काउंटर अटॅक्स मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि म्हणून काल इराणच्या 2 मोठ्या ऑइल डेपोजवरती म्हणजे ज्या ठिकाणी तेल साठवून ठेवलं जातं, अशा 2 डेपोजवरती इस्रायलकडनं बॅलिस्टिक मिसाईलचा अटॅक झाला आणि त्यामुळे प्रचंड याचे जे आपण असं म्हणू, की धुराचे लोट हे आकाशामध्ये गेले आणि त्यामुळे पूर्ण डार्क क्लाउड्स हे तेहरानमध्ये दिसत होते आणि त्याच्यातनं ॲसिड रेन झाला. पूर्ण एअर जी आहे, वातावरण जे आहे ते एकदम टॉक्सिक झालेलं आहे आणि त्याचे गंभीर दूरगामी परिणाम हे मित्रांनो होत असतात. आणि त्यामुळे आता इथं सिव्हिलियन्सवरती देखील अटॅक व्हायला लागलेले आहेत. हे याच्यातनं स्पष्ट होतं. साधारणतः या संघर्षामध्ये आत्तापर्यंत 1200 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 100 पेक्षा जास्त ह्या लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत आणि ज्याच्या संदर्भात ऑफिशियली इराणकडनं सांगितलं देखील गेलेलं होतं. आणि त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो आहे, की आंतरराष्ट्रीय संस्था संघटना आहेत की नाही? आंतरराष्ट्रीय कायदा आहे की नाही? यापूर्वी झालेले सगळे करार, जे ठराव असतील, हे सगळे कुठे आहेत? आणि आता ह्या संघर्षामध्ये असणारे जेही सगळे देश आहेत, त्यांच्यावरती कोणाचंच नियंत्रण कशा पद्धतीने राहिलेलं नाहीये, हे याच्यातनं स्पष्टपणे दिसून येतं. आता मित्रांनो, जेव्हा दुसरं महायुद्ध झालं 1939 ते 1945 यामध्ये अशाच पद्धतीने सर्व जे नियम होते ते धाब्यावर बसवले गेले. सर्वसामान्य नागरिकांवरती अटॅक केले गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जर्मनीमधलं नाझी सरकार होतं, हिटलर होता, त्यांच्याकडनं जूनचे कशा पद्धतीने छळ झाले आणि त्याच्यानंतर आपण असं बघतो, की जगाने या सगळ्या गोष्टींमध्ये धडा घेतला. जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले, हिरोशिमा आणि नागासाकीवरती आणि त्याच्यातनं प्रचंड मोठी जीवितहानी झाली आणि त्याचे परिणाम आजपर्यंत जपान भोगतो आहे. या सगळ्या गोष्टी भविष्यात होऊ नयेत आणि म्हणून युनायटेड नेशन आणण्यात आली आणि म्हणून युनायटेड नेशनचा उद्देश ठेवण्यात आला, की तिसरं महायुद्ध घडू नये, राष्ट्रांमध्ये चर्चेचं व्यासपीठ तयार व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेच्या मूलभूत अधिकारांचं, मानव अधिकारांचं रक्षण व्हावं. म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना ही अस्तित्वामध्ये आली आणि त्यानंतर काही महत्त्वाचे करार करण्यात आले, की अशा पद्धतीचा संघर्ष भविष्यात झाला, तर त्यामध्ये नागरिकांना कशा पद्धतीने प्रोटेक्ट करता येईल, त्यांचं कशा पद्धतीने संरक्षण करता येईल, अशा पद्धतीच्या गाईडलाईन्स देणारे बंधनकारक ठराव झाले आणि त्यातला पहिला ठराव होता 1949 चा जिनेव्हा ॲग्रीमेंट. आणि या जिनेव्हा ॲग्रीमेंटमध्ये
इव्हन इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींचे उल्लेख आहेत, की जसं जर तुम्ही एखादी युद्धनौका बुडवली संघर्षाच्या काळामध्ये, तर तुम्ही ती बुडवल्यानंतर त्यावरचे जे कर्मचारी असतील, खलाशी असतील, या सगळ्यांना तुम्ही वाचवलं पाहिजेल असं सांगणारा कलम 18 1949च्या जिनेव्हा एग्रीमेंटमधलं कलम 18 हे स्पष्ट करतं. त्यानंतर जिनेव्हा ॲडिशनल प्रोटोकॉल आले. त्यानंतर हेग कन्व्हेन्शन झालं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा तयार करण्यात आला आणि ह्या सगळ्यांची अंमलबजावणीची जबाबदारी युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलला दिली गेली आणि त्यांना हे बघण्याचं सांगितलं गेलं की कोणत्याही देशाकडनं याचं उल्लंघन होता कामा नये. मात्र आता तुम्हाला काय दिसून येतं आहे, की याच्यातनं दिसून येतं आहे की ज्या पद्धतीने अमेरिकेकडनं, अमेरिकेच्या न्यूक्लिअर सबमरीनकडनं इंडियन ओशनमध्ये इराणची एक युद्धनौका बुडवण्यात आली आणि ज्याला देनाम नावाची त्यांची युद्धनौका होती आणि ज्याच्यावरती 100 पेक्षा जास्त कर्मचारी होते. मात्र अमेरिकेकडनं त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न हे झाले नाहीयेत आणि त्यामुळे जिनेव्हा कन्व्हेन्शन 1949च्या आर्टिकल 18चं क्लिअर कट व्हायोलेशन होताना दिसून येतं. दुसरा मुद्दा असा असेल की कोणत्याही संघर्षामध्ये सिव्हिलियन्सना टार्गेट करता कामा नये. मात्र इराणवरती जे टार्गेट करण्यात आले त्याच्यात लहान मुलं हे मारले गेले. त्यानंतर आता तुम्ही ऑइल डेपोवरती जे अटॅक होत आहेत त्याच्यातनं जी टॉक्सिक एअर पसरती आहे, डार्क क्लाउड्स येत आहेत, ॲसिड रेन होत आहेत आणि केमिकल वॉरफेअर सुरू झालंय. याचा सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यावरती परिणाम होणार आहे. त्यांना दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शनचं फॉलो करताना या ठिकाणी दिसून येत नाही आणि यासाठी जे कारण म्हणजे अमेरिकेकडनं दिलं जातं मित्रांनो, ते आपलं लक्ष वेधणारं आहे आणि याच्यातला जो तांत्रिक भाग आहे तो बघा. कारण हे जे संघर्ष आहे, हा संघर्षाला युद्ध म्हणून अमेरिका आणि इस्रायल दोघे संबोधत नाहीत. याचं कारण लक्षात घ्या, की याला डिफॅक्टो वॉर असं म्हणतात. डिफॅक्टो वॉर म्हणजे हे युद्धासारखं आहे, मात्र हे कायदेशीरपणे युद्ध म्हणून घोषित झालेलं नाही. त्यामुळे कारण अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार युद्ध जर घोषित करायचं असेल, तर तो अधिकार अमेरिकन काँग्रेसचा आहे आणि त्यामुळे अमेरिकन काँग्रेस युद्ध घोषित करणं असेल, युद्ध थांबवणं असेल, तह करार करणं असेल, हे सगळे अधिकार अमेरिकन काँग्रेसचे आहेत. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसून येत आहे की डोनाल्ड ट्रम्प सगळे निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प मिलिटरी इंटरव्हेन्शन करताना दिसून आहेत आणि या ठिकाणी काँग्रेसला कुठेही विश्वासात घेतलं गेल्याचं किंवा काँग्रेसची पूर्व परवानगी घेतलं गेल्याचं या ठिकाणी दिसून येत नाही. किंबहुना युनायटेड नेशनचे सिक्युरिटी काउन्सिल ज्याच्यामध्ये 5 परमनंट मेंबर्स आहेत, 10 नॉन परमनंट मेंबर्स आहेत, यांची देखील पूर्व परवानगी या अटॅकच्या वेळेला घेण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था संघटना असतील किंवा अमेरिकन राज्यघटना असतील, याला पूर्णपणे दुर्लक्ष करून हा अटॅक केला गेलेला आहे आणि हा अटॅक प्रिएम्प्टिव्ह अटॅक म्हणून संबोधला जातो आणि याला युद्ध म्हणून ते घोषित न केल्यामुळे आता हे जे सगळे जिनेव्हा प्रोटोकॉल आहेत, आंतरराष्ट्रीय कायदा आहे, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा ज्याला इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉ म्हणतात किंवा हे ॲडिशनल प्रोटोकॉल असतील, हेग प्रोटोकॉल असेल, हे सगळे युद्धाच्या प्रसंगी लागू होतात. परंतु हे युद्धच नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही बतावणी करत असाल किंवा अशा प्रकारे तुम्ही सांगत असाल, तर मात्र या संदर्भामध्ये ही एक पद्धतीची पळवाट आहे आणि त्यामुळे इथं तुम्हाला असं दिसून येतं आहे की जर अशा स्वरूपाचे अटॅक्स हे ऑइल डेपोवरती होत असतील आणि ॲसिड रेन सारखा प्रकार घडत असेल, लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर उद्या इराणकडनं याचं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. उद्या इराणकडनं अरब देशांवरती अशाच पद्धतीने अटॅक्स केले जाऊ शकतात आणि मग तिथल्या देखील नागरिकांचं आयुष्य धोक्यामध्ये येऊ शकतं. त्यामुळे हा जो संघर्ष आहे, हा आता केवळ लष्करी पातळीवरती न राहता सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यातनं पूर्णपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येत आहे. दुर्दैव असं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये युनायटेड नेशन्स असेल किंवा इतर जागतिक संस्था संघटना असतील, ज्या पूर्णपणे बघ्याची भूमिका घेत आहेत, त्या कोणत्याही पद्धतीने मध्यस्थी करणं किंवा संघर्ष थांबवणं यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसून येत नाहीयेत आणि त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की हे जो वातावरण आहे, हे प्रामुख्याने पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानचं वातावरण आपल्याला दिसून येतं की ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय कायदा नव्हता, ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय संस्था लीग ऑफ नेशन होती, राष्ट्रसंघ होता, पण तो प्रभावी नव्हता आणि त्याच्यातनं हिटलर घडला, त्याच्यातनं मुसोलिनी घडला, त्याच्यातनं दुसरं महायुद्ध घडून आलं. आता परिस्थिती तशीच आहे. आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, पण त्या निष्प्रभ झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आहे, पण त्याला धाब्यावर बसवलं जात आहे
आणि याच्यातनंच आपण जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जातंय का? आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचं जीवन धोक्यामध्ये येतंय का? अशा प्रकारची भयानक आणि दुर्दैवी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.